ग्रुप नंबर 16. ठीक आहे, ग्रुप नंबर 16 कुठे असणार आहे? पिरियोडिक टेबल. तर स्टार्ट करा. इंट्रोडक्शन वगैरे घ्यायचं नाही आपल्याला. ग्रुप नंबर 16 मध्ये कोण येतोय बघा? ऑक्सिजन, सल्फर, ऍसिड, टेरियम, पोलोनियम. करेक्ट. काय काय आलं पाहिजे त्यांचं? ॲटॉमिक नंबर बोला. 8 बोला. 16, 34, 52, 84. लक्ष ठेवा, ग्रुप नंबर 16 आपण बोलणार. ग्रुप नंबर 16 कोणते असतात? ग्रुप्स कोणते असतात? त्या टेबल मध्ये हा पिरियड टेबल आहे. ठीक आहे, पिरियड टेबल मध्ये हे जे व्हर्टिकल असतात त्यांना आपण काय म्हणतो? ग्रुप. आणि जे हॉरिझॉन्टल असतात त्यांना काय म्हणतो? पिरियड्स. नंबर ऑफ ग्रुप्स काय इम्पॉर्टंट दाखवतात? एक हा सिंगल फर्स्ट ग्रुप आहे. हा ग्रुप मध्ये कॉमन काय असतं? ग्रुप मध्ये कॉमन काय असतं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट शेल मध्ये त्यांचे सर्व इलेक्ट्रॉन 1 असेल तर प्रत्येकामध्ये 1च असेल. ठीक आहे, लास्ट ग्रुप जो असेल त्या ग्रुप मध्ये जो हे तुम्ही ग्रुप स्टडी करणार आहात त्यामध्ये इम्पॉर्टंट कसं आहे की त्यात लास्ट शेल मध्ये काय असतात? सर्वांची व्हॅलन्सी 1 तर सर्वांची व्हॅलन्सी 1. म्हणजे जर Na+ बनवणार तर लिथियम काय बनवणार? Li+. पोटॅशियम काय बनवणार? K+. या सर्वांच्या बाहेरचे शेल म्हणजे त्याची सर्वांचं प्लस बनवण्याचा टेंडन्सी सेम. प्लस म्हणजे काय? व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल. बाहेरच्या शेल मध्ये सर्वांचे इलेक्ट्रॉन सेम म्हणजे सर्वांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम. कारण ह्या इलेक्ट्रॉन्स वरतीच आपण म्हणतो की त्यांचे रिएक्शन डिपेंड करतात. मग त्यांच्या ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय? व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजेच काय? प्लस मायनस. हेड वरती पॉइंट करतोय. म्हणजे एकाच ग्रुपच्या सर्वांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात. जो मी म्हणतो ग्रुप नंबर 16 आहे त्यामध्ये ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेरियम, पोलोनियम आहे. याचाच मीनिंग काय आहे? सर्वांच्या केमिकल प्रॉपर्टी काय आहेत? सेम आहे. कारण त्यांच्या हे ॲटॉमिक नंबर व्हेरी करतात परंतु त्यांची व्हॅलन्सी काय आहे? -2. सेम. कॉमन सर्वांच्या बाहेरच्या शेलवर इलेक्ट्रॉन काय आहे? सेम आहे. सर्वांच्या इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलवरून आपण त्याचे रिएक्शन ठरवतो. मग ऍट द एंड रिझल्ट काय? एका ग्रुपच्या सर्व एलिमेंट्स मध्ये काय असतात? केमिकल प्रॉपर्टी सेम असतात. ते सेम प्रकारे रिएक्ट करतात. रिझन काय? त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? सेम असतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं त्यांच्या बाहेरच्या शेल मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असतं. मध्ये किती शेल असतात ते इम्पॉर्टंट नाही. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 3 तर 3 इलेक्ट्रॉन असतात. 1 तर 1 इलेक्ट्रॉन असतात. कळतं आहे? यस. तर आपण ग्रुप बघतोय. पिरियड्स मध्ये काय असतं? एक पिरियड आहे. एक एक्झाम्पल घेऊ आपण. 3rd नंबरचं पिरियड आहे. या पिरियड मधले कॉमन फीचर काय असतात? सर्व पिरियड्स मध्ये काय असतं? कॉमन पिरियड मध्ये कॉमन काय असतं? नंबर ऑफ शेल्स. काय असतात? नंबर ऑफ शेल्स. पिरियड हे दाखवतो की एका पिरियडचे आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये 3 नंबरचा पिरियड आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये त्या ॲटम मध्ये 3 फक्त काय शेल्स आहेत. किती शेल्स आहेत? 3 शेल्स आहेत. मी 4th नंबरचा पिरियड म्हणतो तर कॉमन काय त्याच्यामध्ये सर्वांमध्ये 4 शेल्स आहेत. ठीक आहे. मी जेव्हा ग्रुप म्हणेल तर ऑक्सिजन, सेलेनियम, हे सल्फर वगैरे यांच्यामध्ये ज्या आहेत शेल्स हे व्हॅरी करतात. शेल व्हॅरी करतात पण एका ग्रुपच्या जे बाहेरची शेल आहे, आउटर मोस्ट शेल आहे त्यातले इलेक्ट्रॉन सर्वांचे सेम आहेत. काय? सेम. म्हणून आणि रिएक्शन कोण करतं? तर आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन. म्हणून या सर्वांच्या प्रॉपर्टी काय आहेत? सेम आहे. करताय पॉइंट? तर एक सिंगल ग्रुप म्हणजे काय? त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम. चला मार्क पॉइंट करा. ग्रुप मध्ये केमिकल प्रॉपर्टी असतात सेम. का असतात? तर त्याची व्हॅलन्सी असते सेम. व्हॅलन्सी सेम म्हणजे लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन सेम. करेक्ट? कळतं का पॉइंट काय बोलतोय? चलो कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकवलं होतं तुम्हाला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. 8 नंबर आहे. काय समजली? 1s2 2s2 2p6 किती असतं? 2p4
याला आपण म्हणतो हे हिलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे शॉर्टकट काय झालं, हिलियम इन ब्रॅकेट 2s2 2p4. आता क्वेश्चन आला असेल हे 2p4 2p6 कुठून आलं, क्वेश्चन आठवत आहे का तुम्हाला, लर्न करायला सांगितलं होतं. सिक्वेन्स अप्रूव्ड प्रिन्सिपल, एक झिगझॅग मध्ये लाईन सांगितली होती, सांगितलं लास्टला मला लागणार, कुठे लागणार 12 मध्ये, पण आता 12 मध्ये आला मला लागणार होता 11 ची बुक काढायचं आणि सिक्वेन्स सॉल्व करायचा 1s2 2s2 2p6 3s2 3p6. मग पुढे जा 4 काय 4s 3d, कळलं पॉइंट, सिक्वेन्स लर्न करा. चलो सेकंड कॉन्फिगरेशन काय, सेलेनियम सल्फरचं बोला 1s2 2s2 2p6 बरोबर, 2p6 येईल का, बरोबर ना. किती इलेक्ट्रॉन झाले, 2 + 2 10, 2 नंतर काय लागतं 3s2, किती इलेक्ट्रॉन झाले, इलेक्ट्रॉन कुठे असतात, इलेक्ट्रॉन्स आहेत 2 2 6, किती झाले इलेक्ट्रॉन 6 + 4 = 12, किती राहिले 4, 3s नंतर 3p येतो, 3p ची ऍक्च्युअल कॅपॅसिटी 6 असते, त्यामुळे किती टाकायचे 4, टोटल = 16. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करेक्ट आहे. हे 2p पर्यंत सर्व फिक्स आहे, फुलफिल आहे ना. हा नियॉन असतो, याला असं लिहू शकतो नियॉन 3s2 सॉरी ब्रॅकेट मध्ये नियॉन असतो 3s2 3p4 असे तुम्ही शॉर्ट करून लिहू शकता. हे का लिहितोय असं, यासाठी की तुम्हाला त्या एलिमेंटची इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे कळावी. नीट सीईटी साठी बोलतोय, बोर्डला इम्पॉर्टंट नाही, बोर्डला हा टेबल इम्पॉर्टंट नाही, आपण सीईटी साठी करतो. चला एवढं तर डोक्यात बसलं असेल की ऍटॉमिक नंबर किती आहे. चला Ac चं बोला 1s2 2s2 2p6 3s2 3p4, हे तर कॉमन झालं 3p4, नंतर पुढे 3s2 येईल 3p6, पुढे किती आहे बघा 3d10 3d10 पुन्हा 4s 2 आहे का 4s 4p4. हे बघा हे तर तुम्हाला कळत असेल की 1s2 2s2 इथे कॉमन होता, इथे कॉमन होता. ज्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत नसेल फोकस करा इकडे, हो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॉमन असतं, म्हणजे 1s2 बघा त्याच्यामध्ये 1s2 पुन्हा पुन्हा कॉमन येईल. त्यामध्ये इलेक्ट्रॉन 2p4 मध्ये होतं, कंप्लीट झाला म्हणून बघा 2p6 कॉमन झालं. इकडे बघा समजतं ना, हा सिक्वेन्स फॉलो करायचा. फक्त ही जे नंबर आहे त्याच्या हेडरला किंवा इंडेक्सला त्यांचं समेशन किती आलं पाहिजे 34. तर तुम्हाला 1s2 2s2 2p6 हे 3s2 हे लर्न करायचंच आहे, समजलं. इथून पॉइंट चेंज झाला आहे 3d, पुन्हा आपण याला कॉमन घेणार. हा कोण असतो आर्गॉन, आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असतं. हे सर्व बघा शेल भरलेले आहेत, ही भरली आहे ही भरली आहे, कारण H ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते, P ची किती असते 6 असते, D ची किती असते कॅपॅसिटी 10 असते, F ची किती असते 14 असते, कळलं. आपण F पर्यंत जास्त इथे जाणार नाही. चलो टेलिनियमचे बघा, याच्या पुढे कंटिन्यू करतो आता. 3d10 झालं तिथे, 3d10 नंतर 4s2 चल हळून जाऊ 4p6 होईल ना, ते काय होईल याचा 4 चं काय होईल 4p6, नंतर पुढे काय येईल 4d10 करेक्ट, नंतर 5s2 करेक्ट, नंतर 5p4. आपण याच्या पुढे कंटिन्यू करतो, लक्षात ठेवा इथे गॅप्स आहेत, दोघांमध्ये काय आहेत गॅप्स, कारण पिरियड टेबल फिरून पुढे येतोय. पिरियड टेबल असं येतो ना फिरून ग्रुप मध्ये, म्हणजे नंबर इथे मॅनेजमेंट करावा लागतंय. तर हा जो असतो याच्या इकडचा तो कोण असतो क्रिप्टॉन, आणि आपण या लास्टच्या कंपेअर मध्ये करतो. हे जे सर्व लास्टचे असतात ना त्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. चलो लास्टला अजून एक बघून घेऊ, एक झेनॉन आहे. झेनॉन कोण असतो 4dF1 14. हे बघा हा जो टेबल आहे बघा, आता बघा F आला, F मध्ये किती असणार 14, F14 5d10 करेक्ट,
6s2 6p4. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये डाऊट असेल तर विचारा मला. सिक्वेन्स तुम्हाला असं रन करायचं आहे, इथपर्यंत रन आला पाहिजे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 4s2 4p6 4d10 5s2 5p6 4f12. समजतं ना? कंडिशन मध्ये यायचं 5d10 6s2 हे असं लर्न करून घ्या. नसेल तर मी देतो ते 11 चं बुक काढा आणि तो सिक्वेन्स लर्न करून घ्या. ठीक आहे? त्या सिक्वेन्सचे तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. का असं विचारलं तर बोर्डने मागे विचारलेलं आहे F11 मध्ये की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. सीईटी फोकस करतो. चलो पुढे आहे एलिमेंट 16. मला वाटतं 16 चा स्टडी करतोय का आपण 16 ला बघू, बाकीच बघणार नाही. चला यामध्ये इश्यू आहे का कोणाला? यामध्ये डोक्यात बसवायचं हा सिक्वेन्स कोणी सांगितला तर हा आफोबूने सांगितला आहे. स्वतःच एक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे? प्रिन्सिपल वर लक्षात ठेवायचं कधीही तिथे s येणार तर s मध्ये 2 पेक्षा इलेक्ट्रॉन जास्त नको, p असेल तर 6 पेक्षा जास्त नको, d असेल तर 10 पेक्षा जास्त नको, f असेल तर 14 पेक्षा जास्त नको. या कॅपॅसिटी बघून इलेक्ट्रॉन पुट करायचे. s मध्ये 2 झाले पुढच्या शिफ्ट मध्ये जा, p मध्ये 6 झाले पुढे जा, d मध्ये 10 झाले पुढे जा. कळतंय ना? डोक्यात बसून घ्या. चला आठवे नंबर लर्न झाला पाहिजे. ऑक्सिजनचा किती असतो? 8. प्रत्येकाचा लर्न असेल. सल्फरचा 16, सेलेनियमचा 34 नसतो काही 52 असतो. बरोबर? पोलोनियमचा 84. सिक्वेन्स सांगितलं म्हणजे ब्लाइंडली फॉलो करायचं. म्हणून मी गॅप केला. चलो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये कोणता प्रॉब्लेम आहे का? नाही. मग आपल्याला फक्त यांचा अभ्यास करायचा आहे. ग्रुप नंबर 16 म्हणजे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलिनियम, पोलोनियम. चला पुढे जाऊ. आता आपल्याला कधीही जेव्हा ग्रुप जेव्हा पिरियोडिक टेबल जेव्हा स्टडी करतात तेव्हा पिरियोडिक टेबल मध्ये काय काय स्टडी करतात तर फर्स्ट पॉइंट असतो दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. आपण काय करतो याच्यातली फिजिकल प्रॉपर्टी. केमिस्ट्री मध्ये जेव्हा तुम्ही कोणताही स्टडी करणार, कोणताही एलिमेंटचा स्टडी करणार तर तुम्ही आधी त्याचं इंट्रोडक्शन बघणार. ग्रुप नंबर 16 obviously group present in periodic table and that carries oxygen, sulfur, selenium, tellurium, polonium. These are the order of the element in periodic table as per 16 group. And for first study for this group become what is the physical properties of this compound. पण आधी फिजिकल प्रॉपर्टी यांच्याबद्दल स्टडी करायची. चांगला माहिती फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय असतं, काय असतं मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रेडियस वगैरे या सर्व गोष्टी. चला फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करतो आहोत ते म्हणजे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस. जर तुम्ही मागच्या वर्षी शिकला असाल तर आपण शिकलो होतो 13 नंबर ग्रुप शिकलो होतो. आठवत आहे? आठवतंय का? डोक्यात गेलं असेल काही हरकत नाही. पण तिथे आपण आधी शिकलो होतो की त्या ग्रुप मध्ये त्यांची रेडियस कशी असते. काय असते? रेडियस. आता पॉइंट हा आहे पिरियोडिक टेबल मध्ये तुम्ही काही लर्न करा, पिरियोडिक टेबल असं असतं. पिरियोडिक टेबल मध्ये आपण आता स्टडी असं करणार आहोत. हा ग्रुप नंबर 16 आहे. चला इथे बघू ग्रुप नंबर 16. आणि 16 मध्ये आपण बघणार की ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम ॲटमच्या रेडियस मध्ये काय चेंजेस येतात. हे बघा ग्रुप मध्ये जेव्हा आपण बघतो ग्रुप नंबर म्हणजे आपण कोणताही ग्रुप स्टडी करतो त्या ग्रुप मध्ये आपण काय काय स्टडी करतो तर ग्रुप्स मध्ये आधी कोण आहे, कोण आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर लर्न करा बाय सिक्वेन्स, अजून टेलिनियम, पोलोनियम बाय सिक्वेन्स तुम्हाला लर्न हवे की त्यांचा टॉप टू बॉटम काय आहे, कशा प्रकारची ऑर्डर आहे. दिसते ऑर्डर? यस, ऑर्डर लर्न असायलाच हवे. म्हणजे ग्रुप नंबर 16 कोण कोण आहे. नंतर आपण बघतो की ह्या ग्रुप मध्ये जे हे एलिमेंट्स आहेत यांचे स्वतःचे ॲटम्स आहेत. ऑक्सिजनचे ॲटम असणार आहेत, टेलिनियमचे असणार आहेत. त्यांचे रेडियस टॉप टू बॉटम मध्ये काय चेंजेस होतोय का, टॉप टू बॉटम रेडियस मध्ये काय कशी व्हेरिएशन्स आहेत, वाढत आहे, कमी होत आहेत, मध्ये काही प्रॉब्लेम आलेत का. तर आपण त्याची रेडियसचा स्टडी करतो ॲटमची. मग ॲटमची रेडियस आहे तर ॲटमची रेडियस असते अशा प्रकारे. म्हणजे मी ऑक्सिजनच्या ॲटमची रेडियस समथिंग लिहिणार पण मग ऑक्सिजन 2 मायनस लिहिलं तर ही तर आयनची रेडियस झाली ना. मग ॲटमची रेडियस असते तर आयनची रेडियस असते. आयन असतो का? ऑक्सिजनने इथून काय केलं 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले आणि तो काय झाला ऑक्सिजन 2 मायनस. मग ऑक्सिजन 2 मायनसला काही रेडियस नसते का? असते ऑब्विसली.
तर ॲटमची रेडियस ऑक्सिजनची टॉप टू बॉटम इथे कशी प्रकारे व्हॅल्यू होते म्हणजे ऑक्सिजनची रेडियस आणि पोलॅरिटी रेडियस मध्ये काय डिफरन्स आहे किंवा ऑक्सिजनचं रेडियस आणि ऑक्सिजनच्या आयन आणि पोलॅरिटीच्या आयन मध्ये काय डिफरन्स आहे कळतंय तर आपण ॲटम्स आणि आयन यांच्या टॉप टू बॉटम रेडियस डिफाइन करतो नंतर पुढे आपण त्याच्या मग आयनायझेशन एन्थाल्पी वगैरे गोष्टी करू पण फर्स्ट पॉइंट आहे आपला ॲटॉमिक रेडियस अँड आयनिक रेडियस फर्स्ट पॉइंट काय आहे ॲटॉमिक रेडियस चलो फर्स्ट पॉइंट आपण स्टडी करतो ॲटॉमिक रेडियस काय होणार ॲटॉमिक रेडियस मध्ये एक टेबल दिलाय बघा तुम्हाला सर ते 7.4 काढलंय बंद कर टेबल काढलाय ना नाही 7.4 पण काढले 7.2 टेबल 7.3 टेबल आणि 7.4 काढले ते बंद कर एक मिनिट मला बघू काय बोला एलिमेंटचं नाव काय आहे ऑक्सिजन आहे सल्फर कोण आहे ते ओके ॲटॉमिक नंबर सांगा 8 बरोबर माझं जर नसतं बरं मी विसरून जातो ॲटॉमिक मास सांगा 16 ॲटॉमिक नंबर कळाले ॲटॉमिक मास काय असतं बोला 16 ऑप्शनचा तर प्रत्येकाचा असतो सल्फर माहिती असतो पुढं 70 सर ते टेबल नाही टेबल नाही येतो टेबल नाही पण अंडरस्टँडिंग समजलं म्हणजे पुढचं मला बोलायचं बॅकग्राऊंड काय झालं पाहिजे 16 32 78 127 and 210 आता मला सांगा हा ॲटम आहे ऑक्सिजन ठीक आहे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे म्हणजे त्याच्यात प्रोटॉन न्यूट्रॉन किती आहे प्रोटॉन इलेक्ट्रॉन प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू 8 करेक्ट काय पॉइंट आहे नाही त्यात न्यूट्रॉन किती आहे 8 16 8 आन्सर किती असतं 8 तर ऑप्शन मध्ये 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन 8 इलेक्ट्रॉन कळलं ॲटॉमिक नंबर जसं इन्क्रीज होणार तसं काय होतं ॲटॉमिक मास इन्क्रीज होतो काय होतं ॲटॉमिक मास दिसतंय ना पोलिनियमचा 84 काय ॲटॉमिक नंबर आहे मास किती आहे 210 तर एक पॉइंट तुम्हाला कळाला ॲटॉमिक मास इन्क्रीजेस व्हेन वी गो टॉप टू द बॉटम इन ग्रुप नंबर 17 what is the first point as in group number 16 atomic number increases from top to bottom second point in group number 16 as atomic number increases atomic mass also increases म्हणजे खालचे हेवी एलिमेंट्स असतात टॉपचे काय असतात लाईट एलिमेंट्स असतात एलिमेंट नाही ॲटम्स नेक्स्ट पॉइंट ॲटॉमिक रेडियस आपण फोकस करतोय ॲटॉमिक रेडियस वर चलो ॲटॉमिक रेडियस फॅक्टर इम्पॉर्टंट आहे लिहिणार आपण पीएम मध्ये लिहिणार बोला पीएम काय असतं मोदी पीएम मोदी असतो ना काय असतं पिकोमीटर पिको म्हणजे काय असतं बोला 1 picometer means 10 raised to minus 12 p means 10 raised to minus 12 आणि हे समजत नसेल तर 1/12 लावा कन्सेप्ट कळेल भरपूर छोटं रेडियस असतं ॲट ऑप्शनचं बघा 66 बोला पुढे बोलत चला मला वेळ नाही 104 117 137 146 कोणी पाचवीतला मुलगा सांगणार टॉप टू बॉटम काय होतं काय होतं atomic radius increases atomic mass increases atomic radius increases atomic radius चा मीनिंग सिंपल आहे ऑक्सिजनची साईज जी असणार आहे सल्फरची अशी असणार आहे आणि याची तर अशी असणार कोणाची पोलॅरिटी कळलं रेडियस समजतं ना रेडियस दिस इज द रेडियस शेल आउटर शेल आणि न्यूक्लियस यामधल्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण रेडियस कारण हे न्यूक्लियस आहे आणि हे काय आहे इलेक्ट्रॉन बाहेरच्या लास्ट शेल मधला मध्ये 1 2 3 4 शेल्स असणार आहे ठीक आहे कळतोय पॉइंट याला म्हणतो आपण ॲटॉमिक रेडियस ॲटमची रेडियस केवढी आहे ओके ॲटॉमिक रेडियस नंतर आपण आयोनिक रेडियस बघणार कोणते बघणार आयोनिक रेडियस बोला 140 140 184 184 198 198 221 221 230 230 हा एक पाचवीतला मुलगा सांगणार की सर ॲटॉमिक रेडियस वाढते आयोनिक रेडियस ही वाढते पेपर विचारला तर
The comment on the group number 16, physical properties. Atomic radius, ionic radius increases. So, तुम्हाला हे लिहायचं नाही की किती इनक्रीज झाले, काय लिहायचं फक्त हे लॉजिक आहे काय मध्ये असं विचारलं काय इनक्रीज होते ते बोलू आपण त्यात काही नसतं नाही. हां तर चला आपण आता हे शिकलो आपण ॲटॉमिक रेडियस इनक्रीजेस आयनिक रेडियस इनक्रीजेस. मग चला पॉइंट वरती होता की काय इनक्रीजेस व्हाय इनक्रीजेस. इथं 5 ला मला 10वी शिकवलं होतं 10 मध्ये. As we go towards the down of the periodic table in the group, the mass and atomic radius of the atom increases. This is the statement for class 10. But what for class 11? That we don't. See. In group number 16, 17, the atomic radius down to the increase. Your first statement become first statement. In group number 16, 17, 18, atomic radius and ionic radius increase down. So first statement. Done. Second statement. Across the period, atomic and ionic radius decreases and increases atomic number consequent in increasing effective nuclear charge. Okay. Across the period. मग हे 17 चं येणार नाही का आता म्हणजे 16 विचार करायचा. आपण फक्त म्हणणार इन ग्रुप नंबर 16 17 18 गेलं इन ग्रुप नंबर 16. आता बघा ग्रुप नंबर 16 मध्ये अशा प्रकारे काय होत आहे टॉप टू बॉटम काय होत आहे ॲटॉमिक रेडियस इनक्रीज होते. आता तुम्ही म्हणणार की इन पिरियड्स काय म्हणा. आता जर तुम्ही अशा प्रकारे पिरियड्स मध्ये गेला तर काय म्हणा इंटरेस्ट असलं तर मी दाखवलं असतं तुम्हाला. आता दाखवतो नाही येतं मला. डिक्रीज होणार. हे बघा पिरियड्स मध्ये काय होतं की ॲटॉमिक रेडियस काय होते सोडियमच्या अपोजिट काय असतो क्लोरीन असतो का. पिरियड टेबल काढा पेज नंबर लास्ट काढा लास्टचा पेज काढा. कुठे गेला पिरियड टेबल काय नाही सगळ्यात लास्ट. कुठे आहे मागच्या पुस्तकात होतं 11 च्या पुढे. पिरियड टेबल काढा काय नाही का. चला 166 काढा 166 काढा. हे असं आन्सर पाहिजे आपल्याला फटाफट 166 सर आहे का पण ओके 166 वरती या. दिसतंय तुम्हाला तिथे लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन निऑन दिसतोय का. आता ह्या ग्रुप मध्ये बघा लिथियम दिसतोय तुम्हाला इथे. इथून स्टार्ट करू आपण. लिथियम आहे नंतर इथे कोण आहे बेरिलियम आहे इथे बोरॉन आहे कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन आणि निऑन. ठीक आहे. व्हॉट इज द स्टेटमेंट व्हेन वी ग्रोज अक्रॉस द पिरियड. हा पिरियड आहे ना तो ग्रुप आहे पिरियड आहे. पिरियड मध्ये तुम्हाला विचारलं आहे की व्हॉट इज हॅपन फॉर द ॲटॉमिक रेडियस आणि न्यूक्लियर रेडियस. काय होणार माहिती आहे काय होणार डिक्रीज होणार. काय होणार डिक्रीज होणार. का डिक्रीज होणार ड्यू टू दी विच इफेक्ट. कोणता इफेक्ट तोच पॉइंट आपला आहे पेज नंबर सांगा मला. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. कशामुळे होणार इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. इकडे बघा हे बघा लिथियम जो असतो लिथियमचा ॲटॉमिक नंबर सांगा 3. फ्लोरीनचा किती आहे फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे नाही. हे बघा लिथियम मध्ये शेल किती आहेत 2. इलेक्ट्रॉन किती आहेत बाहेर 2 आणि फ्लोरीन मध्ये बघा शेल किती आहेत 2च आहेत 2 आणि 7. जेव्हा आपण पिरियड्स मध्ये जातो इकडून तिकडे जातो तेव्हा काय होतं की ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो. काय होतं तो ॲटॉमिक नंबर. आता बघा याच्यामध्ये याची बघा ही साईज जर आपण ठरवायची झाली लिथियमची तर लिथियम मध्ये ऍक्च्युली टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत 3 आणि प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये किती आहेत 3. फ्लोरीन मध्ये जा 2 शेल आहेत प्रोटॉन किती आहेत 9 इलेक्ट्रॉन किती आहेत 9. कोणामध्ये जास्त अट्रॅक्शन असणार आहे फ्लोरीन मध्ये. का प्रोटॉन जास्त इलेक्ट्रॉन जास्त शेल 2च. मग ती प्रोटॉन इलेक्ट्रॉनला जवळ ओढतात श्रिंक करतात. मग फ्लोरीन मध्ये काय होतं एक फोर्स तयार होतो त्याला इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे जर तुमच्याकडे असे 2 सर्कल आहेत
आणि या दोन सर्कल मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आहे एक निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज 10 चा आहे, निगेटिव्ह चार्ज 10 चा आहे. तर तुम्ही म्हणणार एवढं डिस्टन्स आहे. चुकून तुम्ही काय करा माहिती का, त्या सेंटरच्या पॉझिटिव्ह चार्ज आहे ना 20 करा आणि हा -20 करा +20 करा. त्या बाहेरचं जे काही असेल ते टाळलं जाईल मध्ये त्याचं नेट रेडियस ते अशा प्रकारे स्वतःला शिफ्ट करणार. का तुम्ही चार्ज वाढवता, नेट चार्ज वाढत जातो. शेल दोनच आहेत करताय, नंबर ऑफ शेल किती आहे 2, पण तुम्ही चार्ज वाढवला, चार्ज मध्ये फोर्स वाढला. याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. कशामध्ये, सेंटर मध्ये आणि इलेक्ट्रॉन मध्ये. एवढं वाढतं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर काय करतो, आपली पॉवर वाढवतो ना. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, प्रोटॉनचा काउंट इथे वाढला ना, मग तो इलेक्ट्रॉनला जवळ व्हायला लागतो, त्याची साईज श्रिंक करतो. पण कधीही मेटलची साईज जर एवढी असेल तर नॉन मेटलची साईज अशी असते. कळलं पॉइंट? म्हणून नॉन मेटल कधीही साईजने छोटे असतात. मग पॉइंट हा येतो की कधीही नॉन मेटल, पॉइंट लक्षात घ्या, कधीही फ्लोरीन इलेक्ट्रॉन का आवडतो किंवा क्लोरीन इलेक्ट्रॉन का आवडतो. तर बघा तुम्ही क्लोरीन बघा, क्लोरीनच्या अपोजिट मध्ये कोण आहे, तिकडे सोडियम आहे ना, दिसतोय ना. क्लोरीनच्या अपोजिट मध्ये सोडियम आहे. क्लोरीन मेटल मध्ये आहे, सोडियम कुठे आहे, सॉरी सोडियम मेटल मध्ये, क्लोरीन कुठे आहे, नॉन मेटल मध्ये. मग आपण असं कधी असं का लिहितो, चला थोडंसं रिव्हर्स करू आपण, लॉजिक बिल्ड होईल. हे कळालं का, रेडियस कुठे कमी होते कुठे जास्त होते, बोल झाला का नाही इथे येत आहे का. हे बघा, हा सोडियम आहे आणि हा क्लोरीन आहे. अशा प्रकारची सिच्युएशन आहे. सोडियम ची रेडियस बघा, सोडियम आहे, सोडियम मध्ये किती असतात इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये, 1. ठीक आहे. क्लोरीन मध्ये किती असतात, 7. क्लोरीनचा सोडियमचा नंबर आहे 11, क्लोरीनचा 17. मला सांगा 17 चार्ज मोठा आहे का नाही, 11 17 करेक्ट. मग मला इथे 17 चा प्लस चार्ज बसला आहे आणि तो काय करतो, ह्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला काय करून घेतो, मध्ये ओढून घेतो आणि तो श्रिंक करतो. सोडियम मध्ये असं होऊ शकत नाही. सोडियम मध्ये थोडी साईज मोठी यासाठी म्हणतात ते की मध्ये सेंटर मध्ये फक्त 11 चा चार्ज असतो प्लस, आणि तो तेवढ्या प्रकारे ओढू शकत नाही बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला. सेंटरची पॉवर कमी होते, काय होते, कमी होते. म्हणून त्या शेलला तो ओढू शकत नाही, श्रिंक करू शकत नाही. मग जो श्रिंक करू शकत नाही, ज्याचा कंट्रोल बाहेर नाही आहे, मग इथले इलेक्ट्रॉन्स त्याचं ऐकतील का. सोडियमचे कंट्रोल वीक असतो. का असतो, कारण सेंटर मध्ये पॉवर कमी आहे ना. ही पॉवर किती आहे, 11 ची. म्हणजे जी पॉवर कमी आहे, आता मोदीची पॉवर कोणावरती कमी आहे, महाराष्ट्रावरती, डिस्टन्स वरती ना. जवळच्या वरती चांगली, राजस्थान वगैरे, एमपी वगैरे, दूर केरळामध्ये कमी की नाही, आता वाढते. डिस्टन्स पॉवर, डिस्टन्स मुळे काय होतं, सोडियमला ते इलेक्ट्रॉन गमावावे लागतात. याला इलेक्ट्रॉन स्वतः सोडून निघून जातात. सोडियमला इलेक्ट्रॉन कॅप्चर करून ठेवता येत नाही, त्याच्यातून ते इलेक्ट्रॉन निघतात. तो त्याला स्वतः होल्ड करू शकत नाही. ती साईज का कमी होत नाहीये, इलेक्ट्रॉन्स मध्ये यायला तयार नाही, जवळ यायला तयार नाही. बघा इथे एक फोर्स असतो, समजतं मला, प्लस मायनस मध्ये फोर्स असतो. प्लस मायनस मधला फोर्स एवढा चांगला नाहीये, कारण लावणारा जो सेंटर आहे प्लस, तो कमी आहे. त्यामुळे साईज तर कमी होत नाही, इथले इलेक्ट्रॉन सोडून द्यायला जातात आणि त्याच्याकडे असं तयार होतं. आणि मी तुम्हाला 10 वेळा 11 पासून हे शिकवतो, सोडियम 10 पासून हे शिकवतात लोक. सोडियम इलेक्ट्रॉन देतो, का देतो मेटल आहे. काय शिकवलं तुम्हाला, सोडियम हा काय आहे, इलेक्ट्रॉन देतो, तो मेटल आहे म्हणून तो मेटल आहे. रिझन सांगितलं मला, तो का देतो, त्याचा होल्ड नाही इलेक्ट्रॉनवरती, त्याचा इलेक्ट्रॉनवरती होल्ड नाही, त्याच्यापासून इलेक्ट्रॉन दूर राहतात, वाटला सोडून देतात. ठीक आहे. क्लोरीन बद्दल बघा, क्लोरीन त्याच्या इलेक्ट्रॉन्सला जवळ आणून ठेवतो. जवळ राहायचं कधी, इथे रूम मध्ये राहायचं. तर एक राहतो रेणुकामाता कमानला, आम्ही त्याला इथून कंट्रोल करतो, आणि एक माझ्या शेजार राहतो. माझा कोणावरती कंट्रोल चांगला असेल, शेजारच्या होती. तो सोडियमचंच असतं, रेणुकामाता कमानला इथून कंट्रोल करतो. तो म्हणतो नमस्कार, मी फिरून येतो, झोपतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे सोडियमला त्याचे इलेक्ट्रॉन्स मेंटेन करता येत नाही, कारण त्याचा सेंटरचा चार्ज काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज कमी असतो. चार्ज का कमी असतो, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर कमी आहे, प्रोटॉनचा काउंट कमी आहे. म्हणून मेटल्सला इलेक्ट्रॉन मेंटेन करता येत नाही, त्यांना मोस्टली इलेक्ट्रॉन सोडून देण्याची टेंडन्सी ठेवतात. नॉन मेटल्स असे असतात की ते स्वतःचे इलेक्ट्रॉन तर पकडून धरतात काय, आणि त्याच्या शेजारी जर चुकून सोडियम आला शेजारी, म्हणजे इथे चुकून क्लोरीन आला, ते यांचाही इलेक्ट्रॉन हिसकून घेतात.
सोड कंपनी कामाची नाही, पैसा नाही कंपनीत, आपल्या कंपनीत पॉवर आहे ना इकडे, मनी भी आहे. 16 पार्टी आपल्याकडे आहे, आपला पीएम. पॉवर कशाचा गेम आहे पुन्हा? पॉवरचा. ज्याचं सेंटर पॉवर मध्ये आहे तो त्याची इलेक्ट्रॉन तर देणार नाही, तो दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन काढून घेतो. आणि तो इलेक्ट्रॉन काढल्यामुळे तो काय करतो, हा Cl वरती झिरो चार्ज असतो, एक इलेक्ट्रॉन याचा ओढून घेतो, मायनस इलेक्ट्रॉन करतो, Cl मायनस तयार होतो. मला वाटतं आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे शिकलो आहे. Cl इलेक्ट्रॉन घेणार, का घेणार? त्याचा सेंटर स्ट्रॉंग आहे, तो सेंटर त्याची तो मेंटेन ठेवतोच, जवळ ठेवतो आणि एकदम साईज कमी करून ठेवतो, जवळ राहायचं, इथून जायचं नाही. दुसऱ्याची ऍड करा थोडा, म्हणून नॉन मेटल कधी इलेक्ट्रॉन घेतात, त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे दुसऱ्याची इलेक्ट्रॉन ओढण्याची. त्याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग हे मेटलकडे काय पॉवर आहे? उलटी पॉवर आहे, पॉझिटिव्ह होण्याची, इलेक्ट्रॉन देण्याची. म्हणून आपण म्हणतो मेटल हे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह असतात, म्हणजे ऍक्च्युली गरीब असतात, लूज करतात. स्ट्रॉंग कोण आहे मग? नॉन मेटल. नॉन मेटलकडे क्लोरीनकडे पॉवर कशामुळे आली? त्याचा सेंटर चार्ज जास्त आहे, त्याला म्हणतात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ह्या सेंटर पॉवरला म्हणतात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. त्याला झेड लागतो. कळलं? मग पिरियड्स मध्ये शेल 1 किंवा 2च आहेत, पण हे एवढे छोटे का आहेत? यांना त्याच्या सेंटरने बाइंड करून ठेवलं आहे. कशामुळे? सेंटरकडे पॉवर आहे, ॲटॉमिक नंबरमुळे त्यांच्याकडे प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या जास्त आहे. मग तुम्ही म्हणणार की याच्यानंतर लगेच ॲटॉमची शेल वाढते, मग तुम्ही लगेच मेटलमध्ये येतात. इथे एक शेल वाढवली, बरोबर, पुढचा पिरियड येतो, पण साईजही वाढलेली असते ना. मग लक्षात ठेवायचं, पिरियड्समध्ये साईज छोटी असणार ड्यू टू दी इफेक्टिव्ह चार्ज, आणि इफेक्टिव्ह चार्ज इन्क्रीज विथ ॲटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह चार्ज कशामुळे वाढतो? ॲटॉमिक नंबरमुळे वाढतो. मग सेम शेल आहेत, पण तुमचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे तर तुमची शेल छोटी असणार. डाऊट आहे भाई? नाही, बिलकुल डाऊटचा प्रश्न नाही. ओके. मग तुम्ही म्हणणार होता Na+ आहे, Na+ आहे आणि Cl- आहे, यामध्ये साईज कोणी जास्त असणार आहे? आता Na+ आहे आणि Cl- आहे, यामध्ये साईज कोणी जास्त आहे? Cl- ची. का त्याला अजून एक इलेक्ट्रॉन ऍड करून घेतला आता, तो मोठा आहे ना, हा अजून छोटा झाला, हा इलेक्ट्रॉन येऊन अजून छोटा झाला, तर हा छोटा होण्याचा प्रयत्न करतो, हा मोठा होण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे? हे बघा, Cl- मध्ये सिच्युएशन अशी असते, पण Cl ॲटम मध्ये सिच्युएशन अशी असते. सॉरी, कन्फ्युज नाही करायचं. हे ॲटम आहे, आपण ॲटमची रेडियस लावतो, शोधू आपण, त्यावर डिस्कस करू आपण. पॉइंट मिळाला. अक्रॉस द पिरियड्स इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जमुळे रेडियस काय होते? कमी होते, आणि इथूनच तुमचं ऑक्सिडेशन सुरू होतं. मग जो इलेक्ट्रॉन स्वतःला कंट्रोल करू शकत नाही त्याला आपण म्हणतो तो ऑक्सिडेट झाला, त्याने इलेक्ट्रॉन घेऊन टाकला, तो रिड्यूस झाला. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मग अशा प्रकारे पुढे इलेक्ट्रॉन फिरत राहतात आणि इलेक्ट्रिसिटी चालत राहते. कळालं पॉईंट? पुढून सुरुवात असते. तर अशा प्रकारे गोष्ट चालू राहते. मग ते 10 मध्ये असं तुम्हाला सांगितलं की बाहेरचे शेल इलेक्ट्रॉन लूज करतो इफेक्टिव्ह, ते समजत नाही. मग एवढं लिहायचं. काय लिहायचं? टॉप टू बॉटम रेडियस वाढणार, इन पिरियड रेडियस डिक्रीजेस, रिझन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. समजतंय का रे? झोप लागते का? झोपायला लागते, झोप काय लागते? बॅकग्राऊंड मध्ये मी हा असं अर्धा झोपेमध्ये वाटत नाही. चेअर थोडा झोपलेला आहे, मध्येच बोलतोय, तो झोप आहे, म्हणजे असं ते कामाचं आहे. चला पुढचं बघा, एकदम क्लिअर. मग ॲटॉमिक रेडियस मध्ये तुम्ही म्हणणार 16 ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम रेडियस इन्क्रीजेस, and in period left to right radius decreases. अजून सांगतो नका लिहू, आधीच मला झोप लागते. नेक्स्ट पॉइंट, आज एक पॉइंट संपवायला पाहिजे आपण, आयोनायझेशन एन्थॅल्पी. तुम्हाला माहिती असेल 11 मध्ये मानवी किती टाइम संपवतो मी? 20 मिनिटात, है ना? जर तुम्ही मला शॉर्टकट मध्ये सांगितलं, मला जास्त 15 मिनिटं लागतात. शिकवलं ना मला, विसरले तुम्ही? मला आयोनायझेशन एन्थॅल्पी सांगायला फक्त 1-2 मिनिटं लागतात, 1 सेकंद लागतात.
आयनायझेशन एंथॅल्पी म्हणजे काय, चला बोला काय आठवतं काय आयनायझेशन एंथॅल्पी? आधी आयनायझेशन एंथॅल्पी लिहून घेऊ आपण. आधी कशी असते बघा, ऑप्शनची असते 1314, नंतर 1000, 941, 869, 813. चला सांगा कमी होतं का जास्त होतं? कमी होतं. कमी होतं. रेडियस कशी होत होती? अशी होत होती मोठी. हे इथे तर छोटा ट्रायंगल होतोय, कमी होते हे डाऊन. 4 डिजिट म्हणून आपण 3 डिजिट करतो. तर आयनायझेशन एंथॅल्पी काय होते? कमी होते. मग पॉइंट येतोय ती एंथॅल्पी. काय पॉइंट? एंथॅल्पी. एंथॅल्पी म्हणजे डेल्टा एच. डेल्टा एच. प्रश्न आला म्हणा डेल्टा एच एक तर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असते व्हॅल्यू. एक तर असते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किलो जूल मध्ये. मग कोणी आहे का मला सांगू शकतो की सर आयनायझेशन एंथॅल्पी हा टॉपिक आपण कुठे शिकलो आहे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये नाही, पिरियोडिक टेबल ते तिथे शिकलो आहे. पण मला केमिस्ट्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न विचारायचं आहे की कोणत्या तिथे शिकलो आहे आपण. ठीक आहे, 11th ला आहे. थर्मोडायनामिक्स. एंथॅल्पी म्हणजे काय? डेल्टा एच. आयोनायझेशन म्हणजे काहीतरी आयन होणार आहे, काहीतरी समथिंग काहीतरी आयन तयार झाले की अशा गोष्टी होतात. चला बघू आपण. इथे काही असं मोठं ब्रीफली दिलं नाही आयनायझेशन एंथॅल्पी तुम्हाला, मी एक्झाम्पल दिलं नाही. हे बघा, तुम्हाला डायरेक्टली म्हटलं आयनायझेशन एंथॅल्पी decreases down to the group due to the increasing size of atom. हे बघा, आयनायझेशन एंथॅल्पी वरती सर्वात मोठा फॅक्टर इफेक्ट करतो तो साइज ऑफ एटम. साइज ऑफ एटम. साइज ऑफ एटम इन्क्रीज झाला, काय म्हणतो मी, साइज ऑफ एटम इन्क्रीज झाला तर आयनायझेशन एंथॅल्पी काय होते? डिक्रीज होते. आता आयनायझेशन एंथॅल्पी म्हणजे काय? एंथॅल्पी मीन्स ऑब्वियसली इट इज हीट एनर्जी. एंथॅल्पी म्हणजे काय? हीट एनर्जी. म्हणजे तुम्हाला जर एक 1 मोल ऑफ सबस्टन्स तुम्ही घेतला, 1 मोल ऑफ सबस्टन्स घेतला आणि त्या सबस्टन्सला तुम्ही काय करताय? रिक्वायर्ड एनर्जी. काय म्हणतो मी? रिक्वायर्ड एनर्जी. 1 मोल ऑफ सबस्टन्सला रिक्वायर्ड एनर्जी टू मेक इट्स आयन्स. ठीक आहे, पॉइंट करताय? म्हणजे तुम्हाला तुमचे आयन्स फॉर्म करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतात आयनायझेशन एनर्जी. एक मोलचा सबस्टन्स आहे, त्याला समथिंग त्याचे प्लस आयन तयार करायचा आहे किंवा मायनस आयन तयार करायचा आहे, त्यासाठी तो किती एनर्जी गेन करेल? पॉइंट करतोय? त्याला म्हणतात आयनायझेशन एंथॅल्पी. आता आयनायझेशन एंथॅल्पी मला सांगा, एका ॲटमची साईज बघा एवढी मोठी आहे आणि एकाची साईज एवढीशी आहे. कोण लवकर इलेक्ट्रॉन देणार? मोठ्याला देऊन टाकणार ना. मग साईज वाढली की थोड्याशा एनर्जी मध्ये आयन तयार व्हायला लागून जातात. काय लागतात? थोडी एनर्जी दिली लगेच फास्ट आयन तयार होतात. आता बघा, ऑलरेडी मी काय सांगितलं की याची साईज मोठी आहे, बॉटम वाल्याची मोठी आहे की नाही? आधीच तो एक भरपूर दूर आहे. तुम्हाला म्हणायचं आहे की यातनं हा इलेक्ट्रॉन जर निघला तर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल की नाही? मग हा इलेक्ट्रॉन निघून पॉझिटिव्ह चार्ज येण्यासाठी त्याला फक्त थोडंसं पैसे 100 रुपये द्यायचे. सोडून दे. आता वरचा जरा जवळ आहे प्लसच्या, साईज छोटी असते ना ऑप्शनची. आता तुम्हाला यातनं इलेक्ट्रॉन काढायचं आहे, जवळचा आहे ना तो, राईट हँड लेफ्ट हँड आहे. तो 100 रुपयात मॅच होईल का? 1-2 लाख तर लागतील त्याला. किती लागतील? 1 लाख, पार्टी, घर, त्याला आम्ही माहिती त्याला. नुसतं तू काय 1 लाखात मॅनेज होईल का? पण 10 ला भेटावं लागेल, तुमचं लागेल, सोडते कंपनी आपल्याकडे, बरोबर ना? ही पार्टी चेंज करावं लागेल, माइंडसेट चेंज करावं लागेल, प्रयत्न करावं लागतील. प्रयत्न म्हणजे काय? एनर्जी. एनर्जी म्हणजे ही तुम्हाला जास्त दिल्याशिवाय हा प्लस फॉर्म करणार नाही. मग ज्याला जास्त एनर्जी देऊन तो प्लस फॉर्म करतो त्याचं म्हणायचं हा एनर्जी लागते. म्हणजे आयन फॉर्म करण्यासाठी लागणारी एनर्जी, द एनर्जी रिक्वायर्ड टू प्रिपेअर इट्स आयन्स. त्याची साईज छोटी आहे, त्याचा आयन लवकर फॉर्म होत नाही. त्यामुळे दॅट्स व्हाय आयनायझेशन एनर्जी ऑफ ऑक्सिजन इज टू मच. पण कळला? म्हणजे सर नॉन मेटलची मेटल्स पेक्षा जास्त असते ना आयनायझेशन. मग आपण ते थोडं डील करून द्यायचं. आता बघा, आयनायझेशन एंथॅल्पी अशा प्रकारे डील करते. 11 मध्ये चॅप्टर आहे, त्यामध्ये असं आहे की हे नॉन मेटल आहे, हे मेटल आहे, हे नॉन मेटल आहे. आयनायझेशन एंथॅल्पी सर्वात जास्त कुठे असते? इथे असते, बरोबर?
आयनाची एनर्जी कुठे असते सर्वात जास्त तिकडे. आता मला सांगा हे सर्वात छोटे ॲटम आहेत. काय आहेत? छोटे. झोपायचं नाही. आणि हे काय आहेत? मोठे. बरोबर. इथून इलेक्ट्रॉन काढणं पॉसिबल लवकर वाटतं तुम्हाला की इथून? साईज कंपॅरिझन समजतंय ना? नाही समजत तुम्हाला? हॅलो, साईज समजते की नाही? कसं काय व्हायचं तुमची इमेजिनेशन करा रे. झोप मला लागते तुम्हाला नाही. हे असं साईज असतं बघा. समजलं का? साईज इथे छोटं होत आहे. साईज इथे इकडे बघ रे. लॉजिक साईज इथे छोटं होत आहे. नॉन मेटल्स आहे. हे मेटल आहे, हा फ्लोरीन आहे, हा सोडियम आहे. साईज इथून इथे छोटं होत आहे, इथून इथे छोटे होत आहे. पण साईज इथे वाढत आहे, इथे वाढत आहे. समजतं ना? ह्या साईडला साईज वाढत आहे. ओव्हरऑल इकडून इकडून वाढत आहे, इकडून इथे कमी होत आहे. बाकी समजतं ना? म्हणजे अशा डायगोनल मध्ये इथे साईज डिक्रीज होत आहे, वेगळे वाढत आहे. म्हणजे हा सर्वात मोठा ॲटम आहे आणि फ्लोरीन सर्वात छोटा ॲटम आहे. समजलं? तुम्हाला सांगा जर सर्वात छोटा आहे त्यातून त्याला म्हणा की ऑलरेडी तू इथून आहे त्यातलं शेजारचं इलेक्ट्रॉन देऊन टाक मला. तो प्लस देईल का? तो प्लस देईल का? तो म्हणा तुझा देऊन टाक मला अजून इलेक्ट्रॉन. बरोबर. तो इलेक्ट्रॉन देत नाही. म्हणून फ्लोरीनचं ह्या एरियामधले जे नॉन मेटल आहे त्यांचं आयनायझेशन सर्वात जास्त असतं. हे ऑलरेडी सेंटर कुठे राहतं मला माहित नाही. असेल कुठे? आपलं आपलं राज्य आहे, मराठ्यांचं राज्य. होळकर म्हणतात आम्ही आमचं करणार, शिंदे म्हणतात आमचं काही संबंध नाही आमचं. सांगा कुठे होते शिंदे? होळकर होते ना? होळकर इंदोरला. शिंदे कुठे होते? ग्वालियर. ग्वालियर. ग्वालियर म्हणजे तिकडे राजस्थान, राजपूत, MP. मराठीमध्ये इकडे, आम्ही इकडे, भोसले इकडे. ते अजून होते ना कोणी? अजून कोण होते त्याच्यामध्ये? शिंदे झाले, होळकर झाले, अजून एक होते भानगडी केले ते दोघांनी. पावर कमी झाले ना? पावर कशामुळे कमी झाली? शिवाजी महाराज होते का? नाही. शिवाजी महाराज नाही म्हणजे सेंटर वीक. मग यांच्या राज्य तयार झाले. मग यांनी इंग्रजांनी फक्त भांडण लावून दिले. प्रश्न संपला. सर रिमूव्ह करण्यासाठी लागणार एनर्जी की ऍड करण्यासाठी लागणार? हे बघा आता तुम्ही सांगा की रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी लागते का ऍड करण्यासाठी? आता तुम्हाला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं कशामधनं? नॉन मेटल्स तर रिमूव्ह करायचं. रिमूव्ह. एक क्लोरीन आहे, क्लोरीन आहे. क्लोरीनला इलेक्ट्रॉन पाहिजे आहे, पण तुम्ही त्याच्यात इलेक्ट्रॉन काढण्याचा प्रयत्न करताय. येणार का तो? त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे म्हणजे मला 100 रुपये पाहिजे आणि तुम्ही म्हणता पाहिजे नाही 200 रुपये, म्हणजे मला 100 रुपयाची नीड आहे. तो 100 रुपये मागायला बसलाय, मग तुम्ही त्यालाच म्हणता अरे तू 100 रुपये जाऊ दे, मला 200 रुपये देऊन टाक. असं होईल का? बिलकुल नाही. इलेक्ट्रॉनच्या अगेन्स्ट जे पॉवर लागते त्याला म्हणतो आपण आयनायझेशन एनर्जी. याला काही हिंडत नाही. हा लगेच इलेक्ट्रॉन लूज करून टाकतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉन लगेच लूज करतो तर याला म्हणतो आपण याची आयनायझेशन एनर्जी काय आहे? कमी आहे. समजतं की नाही डोक्यात? याच्याकडे त्याला गरज नाही इलेक्ट्रॉनची, जास्त आहे, दूर आहे. मराठी होणारच हे पद्धती करा. म्हणजे तुम्ही जर मी विचार केला केमिस्ट्रीमध्ये थोडंसं असं आहे. केमिस्ट्रीमध्ये तुमच्याकडे एवढेसे नॉन मेटल आहेत, किती माहिती आहे का? 200. आणि मेटल केवढे? एवढे. आणि एवढेसे एवढ्या मेटलला पूर्ण होतात. हे इंग्रज आहेत. हे कोणात आपले का म्हणतात? चेक करा पिरियड टेबलमध्ये की नॉन मेटल किती आहेत आणि मेटल किती आहे. कारण पॉवर कोण पोजेस करतं? नॉन मेटल. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर आहे. तर आयनायझेशन एनर्जी फक्त तुम्ही सांगणार की काय सांगणार आयनायझेशन एनर्जीमध्ये काय काय लिहिणार काय ते? आयनायझेशन एनर्जी ही बॉटम टू दी ग्राउंड खाली कमी होत जाते कारण साईज वाढत जाते. एवढं लिहिणार ना. पिरियड्स मध्ये साईज कमी होत जाते. बॉटमला साईज वाढते, आयनायझेशन एनर्जी कमी होते. इकडे साईज कमी होते, एनर्जी वाढते. साईज कमी, एनर्जी जास्त. साईज जास्त, एनर्जी. मग साईजचं डायग्राम तुमच्या समोर दिसतंय. खाली वाढतं, इकडे वाढतं, इकडे कमी होतं, तिकडे डोक्याला लावायचं. हॅलो, समजतंय का? यामध्ये फक्त एकच पॉइंट आहे, हाफ व्हील आणि फुल व्हीलचा एक इश्यू आहे. तर तो हाफ व्हील आणि फुल व्हीलचा इश्यू पी पिरियड मध्ये आपण स्टडी करतो. कॉपर किंवा आपण कॉपरला स्टडी करतो. तर कॉपरचं ऍसिड इथे एक्झाम्पल दिलेलं नाही. ठीक आहे. एवढं ठीक आहे की याच्यात काही इश्यू करण्यासारखं काही नाही. काही प्रॉब्लेम आहे का?
नेक्स्ट पॉईंट आहे आता तुमचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पॉईंट काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे बघा, दोन मित्र असतात, जसं की तुम्ही मित्र पकडले तर तुमचं ॲटॉमिक रेडियस आणि आयनिक रेडियस हे दोघं सोबत चालतात आणि याच्या अपोजिट पण असतं आयनायझेशन एंथॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे याच्या अपोजिट असतात. मग आयनायझेशन एनर्जी जिथे कमी होते, जिथे वाढते तिथे कोण वाढणार? इलेक्ट्रॉनिक सोबत चालतात. मग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ द ऑक्सिजन इज हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह नेक्स्ट टू द फ्लोरीन अगेन्स्ट ऑल द एलिमेंट्स. हे बघा, हा पॉइंट सीईटी ला आलेला आहे. आता बोला बरं मला, काय काय शिकलो आतापर्यंत? ग्रुप नंबर 16 बॉटमला गेल्यानंतर ऍटमची रेडियस वाढते. काय एवढं तर प्रत्येकाला कळलं असेल. कळालं का मग? यस. ऍटमची रेडियस जिथे वाढते तिथे आयनायझेशन एंथॅल्पी कमी होते. म्हणजे रेडियस खाली वाढते, आयनायझेशन एंथॅल्पी खाली काय होईल? कमी होईल. मग आयनायझेशन एंथॅल्पी खाली कमी होते. समजलं? मी काय म्हणतोय, ग्रुप नंबर 16 टॉप टू बॉटम मध्ये ऍटॉमिक रेडियस वाढते आहे तर आयनायझेशन एनर्जी काय होते आहे? कमी होते आहे. कोणाकडे डाऊट आहे? त्याचंच त्या आयनायझेशन एंथॅल्पीचं मित्र असतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, तेही कमीच होते. ते काय होते? कमी होते. बरोबर? क्लिअर आहे? मग आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय? दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन ओढून घेण्याची एबिलिटी, इलेक्ट्रॉन खेचण्याची एबिलिटी. आणि आयनायझेशन म्हणजे काय? दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन गमावण्याची एबिलिटी. कन्फ्युजन नाही करायचं. आयन कधी तयार होतात? इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे. ठीक आहे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही ॲटॉमिक रेडियस प्रमाणे खाली काय होते? कमी होते. तिथे लिहिलेलं आहे ऑक्सिजन हॅज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हा सीईटी ला आलेला प्रश्न आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायेस्ट असते. कोणापेक्षा? झोपायचं नाही. क्लोरीन नंतर नंबर लागतो तो ऑक्सिजनचा. क्लोरीन नंबर तो लागतो तो कोणाचा? ऑक्सिजनचा. चला लिहून घ्या. मग तुम्ही म्हणणार एक नंबर कोण असतो? फ्लोरीन नंबर लागतो म्हणजे फ्लोरीन असतो ना. फ्लोरीन हा सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तो कोणाच्या शेजारी आला तर त्या एलिमेंट मधला इलेक्ट्रॉन ओढल्याशिवाय राहत नाही. फ्लोरीनच्या सर्व रिॲक्शन्स एक्सप्लोजिव्ह असतात. कशा असतात? हा कुठेही जर बाकीच्या हायड्रोकार्बन जर जॉईन झाला तर हा काय करतो? डायरेक्ट एक्सप्लोड, म्हणजे डायरेक्ट इथे आला की यातला इलेक्ट्रॉन ओढून घेणार. पण प्रॉब्लेम काय त्याचा? प्रॉब्लेम असा आहे, काय प्रॉब्लेम आहे माहिती का? फ्लोरीनचा प्रॉब्लेम काय आहे? 11 मध्ये स्टडी केला आपण. झोपायचं नाही. हा फ्लोरीन आहे, हा फ्लोरीनचा न्यूक्लियस आहे आणि हे फ्लोरीनचा शेल आहे. एवढं कॉन्टॅक्ट झालेलं असतं, हा इलेक्ट्रॉन तो ओढतो. पण ठेवायला जागा नाही ना. ठेवायला जागा नाही. क्लोरीन असतो, त्यापेक्षा जरा मोठा एलिमेंट आहे माहिती नाही, 100 जास्त असतं. ठेवायला भरपूर जागा असते. कोणाकडे ठेवायला जागा असते? क्लोरीन पेक्षा क्लोरीनकडे ठेवायला जागा जास्त असते. मग चांगला स्टेबल कोण असतो? क्लोरीन. क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन तो ओढणार, समथिंग, तो काही विचार करणार नाही. नंतर एक पॉइंट येतो इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. काय म्हणतात? इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आहे का आपली सिलेबस मध्ये? आहे खालीच. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी हाही कोणाचा मित्र आहे? बघा, दोन ग्रुप सांगितले मी तुम्हाला. एक तर आहे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस वाढलं की तीन गोष्टी कमी करून टाकायच्या: आयनायझेशन एंथॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. हे तिघही या ॲटॉमिक रेडियसच्या अपोजिटमध्ये चालतात. ज्यांचे ॲटॉमिक रेडियस जास्त त्यांच्या या गोष्टी कमी. मग इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कोणाची जास्त असते? बघा, 17 ग्रुप मध्ये फ्लोरीन हॅज अ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन दॅट ऑफ द क्लोरीन. अंडरलाईन करून घ्या. 17 ग्रुप नाही सर, 16 ग्रुप. 17 नाही का? नाही. सीईटी साठी. त्याच्यात पण नाही. हां सर, 17 ते जे रिड्यूस झाले ते CET पण नाही. मग गोष्ट आहे. मग लिहून घ्या, ऑक्सिजन हॅज अ इलेक्ट्रिक दॅन द सल्फर. ऑक्सिजन पेक्षा सल्फरकडे काय असते? ऑक्सिजन हॅज अ लेस इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी दॅन द सल्फर. हे बघा, ऑक्सिजन एक नंबर होता, सल्फर नंबर होता. कोणाची साईज मोठी आहे? सल्फर. मग ज्याची साईज मोठी आहे त्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कमी असायला पाहिजे होती. साईज वाढली म्हणजे तीन गोष्टी कमी करायच्या. पण या दोघांच्या बाबतीत असं होतं.
ऑक्सिजन इलेक्ट्रॉन जोरात ओढतो पण ठेवायची जागा त्याच्याकडे नसते, स्पेस अवेलेबल नसते. सेंटर आलं तर रिपल्शन होतं. काय होतं? रिपल्शन म्हणजे इलेक्ट्रॉन ओढायचा. हा इलेक्ट्रॉन आहे, त्याला ओढायचं जोरात आणि तो जवळ आला की इलेक्ट्रॉन रिपल्शन व्हायचे. जागा नाही ना, ठेवायचं कुठे? नंबर ऑफ ऑप्शन ठेवायचे आणि ते काम जागा नाही तुमच्याकडे, तर याच्याकडे ठेवायला स्पेस नाही. म्हणून ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह भरपूर आहे, ओढण्याची ॲबिलिटी चांगली आहे पण स्पेस ठेवायला नाहीये. इलेक्ट्रॉन इथे रिपल्शन होतं. सल्फर बद्दल तसं नाही, सल्फरकडे एक शिफ्ट जास्त असते, स्पेस मोठी असते ना. मग त्यामुळे हा इलेक्ट्रॉन स्लो ओढतो पण चांगल्या प्रकारे त्याला होल्ड करतो. कोण? सल्फर. त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही सल्फरची चांगली आहे. तिकडे फ्लोरीन हा सर्वात स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉन ओढणारा एलिमेंट आहे पण तो होल्ड नाही करू शकत, साईज छोटी आहे, रिपल्शन होऊन जातं. त्यापेक्षा क्लोरीन हा चांगला गेन एन्थाल्पी दाखवतो, होल्ड करतो. गेन एन्थाल्पी कोणाच्या रिलेटेड आहे? होल्ड करतो. पैसे आणले नाही तर मग कसं व्हायचं ते माहिती ना. ती एक गोष्ट, भिकारी असतो, देवाला पैसे मागतो, देव तर पैसे देतो, आपली झोडीच फाटली असते, कशात येणार तर माहिती आहे ना गोष्ट. देव देतोय, ओके, भांडे तर पाहिजे ना, पकडायचं, झोडीतून खाली पडत असतं ते, देव टाकत असतो पैसे. कोणाचा प्रॉब्लेम असतो? फ्लोरीन, ऑक्सिजन. क्लोरीनचं नसतं, जातात तर झोडीत चांगली होऊन जातात, छोटीशी घेऊन जातात, टाकायची सिस्टमॅटिक. जास्तही नको टाकू, 10 टाक, 10 घ्यायला थोडी ओके. तर भिकारी 100 टाक, एकही घ्यायला जागा नाही. कळाला पॉईंट? सीईटी जेही तुम्हाला फोकस करणार की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन ओढण्याची ॲबिलिटी फ्लोरीनची चांगली आहे, ऑक्सिजनची चांगली आहे. खाली त्यांच्या क्लोरीनची साईज मोठी आहे, तरीही त्यांच्यापेक्षा गेन एन्थाल्पी क्लोरीनची सल्फरची का चांगली आहे? गेन करणं म्हणजे ऍक्च्युली त्याला आपल्या सिस्टीममध्ये ऍब्सॉर्ब करणं. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे फक्त ओढणं. समजा कुछ? हो. बस झालं, बोर झालं.